तर आज आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या PRX हे अकाउंट ओपन करू शकता। तर ह्याला रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मग अशा पद्धतीचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल। ते पेज ओपन केल्यावर त्यावरील सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे। आता मी या पेजवरची सगळी माहिती भरलेली आहे। त्यावरती तुम्हाला तुमचं पहिलं नाव, आडनाव टाकायचे, मग तुम्हाला तुमचं एक युजर नेम तयार करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वापरू शकता आणि पुढे एखादा नंबर वापरू शकता। मग तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, तुम्हाला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे, जो पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील असा एक पासवर्ड तयार करायचा आहे तुमच्या अकाउंटसाठी, आणि मग तुम्हाला एक कूपन कोड तयार करायचा आहे। तर प्रिफर्ड कूपन कोडमध्ये तुम्हाला एक असा कूपन कोड टाकायचा आहे की जो कूपन कोड तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करू शकता। म्हणजे ते लोक जेव्हा तुमचा हा कूपन कोड वापरतील तेव्हा त्यांना त्यांच्या ऑर्डरवरती एक 10%चा डिस्काउंट भेटेल। मग त्या कूपन कोडमध्ये तुम्ही काहीही नाव टाकू शकता, तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता किंवा तुम्ही कोणताही शब्द टाकू शकता। आता मी इकडे हे कूपन कोड बनवून टाकलेलं आहे की अभिषेक 10, पण जर हे कूपन कोड आधीच कोणीतरी घेतलेलं असेल, आधीच कोणीतरी सेम याच नावाचं कूपन कोड बनवलं असेल, तर मग पुढे आपल्याला असं एरर येईल की हा कूपन कोड आधीपासून तयार झालेला आहे, मग तुम्हाला एक नवीन कूपन कोड तयार करायचा आहे। मग तिकडे तुम्हाला तशा पद्धतीने एक दुसरा कूपन कोड टाकायला लागेल। तुमचा कूपन कोड हा पूर्णपणे युनिक असला पाहिजे आणि फक्त तुमचाच असला पाहिजे, असा कूपन कोड जो दुसरा कोणाकडे नसेल। आता मी इकडे नवीन कूपन कोड टाकून सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक केलं आहे आणि इकडे समोर दाखवत आहे की युअर अफिलिएट ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड। आता आपला ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे। आपण ईमेलवर जाऊन आपल्या चेक करू शकतो की आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे का। तर तुम्हाला अशा पद्धतीचा एक ईमेल येईल की अफिलिएट ॲप्लिकेशन सबमिटेड। आता तुमचं हे ॲप्लिकेशन जवळपास 24 तासात अप्रूव्ह होतं आणि अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला एक अशा पद्धतीचा ईमेल येतो, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अफिलिएट ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड असं लिहून येतं आहे। तर हा ईमेल ओपन केल्यावर तुम्हाला 2 लिंक दिसतात। खाली एक लिंक आहे ती तुमची कूपन कोडची लिंक आहे। ही लिंक जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर केली आणि या लिंकवरून कोणीही कोणतीही वस्तू विकत घेतली तर तुमचा कूपन कोड ऑटोमॅटिकली त्यांच्या ऑर्डरला अप्लाय होतो आणि मग त्यांनी कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यावर तुम्हाला 10% कमिशन भेटतं। पण आता तुम्हाला ही सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे पहिल्या लिंकवर क्लिक करू शकता आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक पेज ओपन होईल। या पेजवर तुम्ही पाहू शकता की किती लोकांनी हे कूपन वापरले आहे आणि तुम्हाला कमिशन किती भेटणार आहे। तर इकडे व्ह्यू डॅशबोर्डमध्ये जाऊन आता तुम्ही पाहू शकता की हा तुमचा कूपन कोड आहे। जो तुम्ही काही कूपन कोड तयार केला आहे तो तुम्हाला वरती दिसतो आणि हाच कूपन कोड तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचा आहे, म्हणजे की सगळे लोक जेव्हा ऑर्डर प्लेस करतील तेव्हा जिकडे कूपनचा सेक्शन येतो तिकडे ते हा कूपन कोड टाकतील आणि हा कूपन कोड टाकल्यावर त्यांना 10% डिस्काउंट भेटेल आणि तुम्हालाही 10% कमिशन भेटेल। खाली तुम्ही माहिती पाहू शकता की किती लोकांनी तुमचा कूपन कोड वापरलेला आहे। तर इकडे एक उदाहरण आहे की एका व्यक्तीने हे कूपन कोड वापरलेलं आहे, मग तिकडे दाखवते की टोटल युसेज 1 आहे। खाली गेल्यावर तुम्ही अजून माहिती पाहू शकता की तुमच्या कूपन कोडचा वापर करून टोटल किती रुपयांची सेल झाली आहे। तर जवळपास 462 रुपयांची सेल झाली आहे आणि ज्यावर तुम्ही पाहू शकता की टोटल कमिशन तुम्हाला किती भेटलं आहे, मग तुम्हाला 46 रुपयाचं कमिशन भेटलेलं आहे। यामध्ये तुम्ही खाली जाऊन अजून माहिती देखील पाहू शकता की तुमच्या कूपन कोडचा वापर करून किती रुपयांची ऑर्डर प्लेस झाली होती, ती कधी झाली होती, कोणता प्रोडक्ट विकत घेतला होता तुमच्या कूपन कोडचा वापर करून, ही सगळी माहिती तुम्ही इथे पाहू शकता। आता इकडे दाखवत आहे की या ऑर्डरचं स्टेटस प्रोसेसिंगमध्ये आहे। प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणजे की अजून ही ऑर्डर डिलिव्हर झालेली नाही आहे। तुम्हाला तुमचं कमिशन तेव्हाच भेटतं जर तुमची ऑर्डर डिलिव्हर झाली असेल तर इकडे डिलिव्हर्ड असं लिहून येईल, पण आता हे स्टेटस प्रोसेसिंग दाखवते म्हणजे अजून ऑर्डर डिलिव्हर झालेली नाही आहे। आता कशा पद्धतीने लोक तुमचा कूपन कोडचा वापर करू शकतात हे आपण पाहूया। तर समजा आता कोणताही व्यक्ती आहे ज्याला ही बॅग विकत घ्यायची आहे, तर या बॅगची तुम्ही आता किंमत पाहू शकता की 2038 रुपये आहे। मग मी याला ॲड टू कार्ट करतो आणि गो टू कार्ट करतो। तर इकडे आता खाली ऑप्शन आलं आहे कूपन कोडचा, तर इकडे लोक तुमचा कूपन कोड टाकू शकतात। तर इकडे मी हा नवीन आपण तयार केलेला कूपन कोड टाकलेला आहे। तर तुम्ही खाली जाऊन पाहू शकता की या बॅगची किंमत 2038 रुपये होती, त्यावर आपल्याला 203 रुपयाचा डिस्काउंट भेटलेला आहे आणि या बॅगची किंमत झाली आहे आता 1834 रुपये। तर अशा पद्धतीने आपल्याला एक 10% डिस्काउंट भेटलेला आहे, जो की कस्टमरला एक डिस्काउंट भेटतो। आता आपण ही पुढे जाऊन ऑर्डर प्लेस करूया। तर मी ऑर्डर प्लेस केलेली आहे
तर जेव्हा अशा पद्धतीने कस्टमर ऑर्डर प्लेस करतो तर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन लगेच पाहू शकता की कशा पद्धतीने त्या कस्टमरने ऑर्डर प्लेस केली आहे आणि तुम्हाला त्यावर किती कमिशन भेटलेलं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता टोटल युसेज 2 झालेला आहे, म्हणजे 2 वेळा तुमच्या कुपन कोडचा वापर झाला आहे. टोटल सेल्समध्ये आता 2296 किंमत दाखवते आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला 229 रुपयाचं कमिशन भेटलेलं आहे. खाली जाऊन तुम्ही अजून माहिती पाहू शकता की 2 प्रोडक्टचे ऑर्डर झालेले आहेत 11 मेला आणि प्रत्येक प्रोडक्टवरून तुम्हाला किती कमिशन भेटले हे देखील तुम्ही पाहू शकता. अजून डिटेलमध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकता की हे जे दोन्ही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोसेसिंगमध्ये आहेत आणि याची सगळी माहिती तुम्हाला इकडे डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळेल. आता तुम्ही इकडे स्टॅटिस्टिक्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला रेफरल URLचा ऑप्शन भेटेल आणि यामध्ये गेल्यावर तुम्हाला एक लिंक भेटते. हीच लिंक तुम्हाला तुमच्या ईमेलवरती देखील आली असेल आणि ही लिंक जर तुम्ही कॉपी केली तर ती लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कोणालाही व्हॉट्सॲपवरती शेअर करू शकता. आता जेव्हा लोक या लिंकवर क्लिक करून कोणताही प्रोडक्ट विकत घेतात तर तेव्हा त्यांना कूपन कोड परत अप्लाय करायची गरज पडत नाही, कारण कूपन कोड आधीपासूनच अप्लाय होऊन जातो जर त्यांनी तुमच्या लिंकचा वापर करून कोणताही प्रोडक्ट विकत घेतलं तर, आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कमिशन भेटतं. त्यांना वेगळं परत कूपन कोड ॲड करायची गरज पडत नाही. तर आज आपण पाहिलं की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं PRX अकाउंट रजिस्टर करू शकता आणि ओपन करू शकता आणि कशा पद्धतीने लोक तुमचा कूपन कोड अप्लाय करू शकतात आणि त्यांना देखील त्यांच्या ऑर्डरवरती 10% डिस्काउंट भेटेल आणि तुम्हाला देखील रेफर केल्याबद्दल एक 10% कमिशन भेटेल.